महत्त्वाच्या स्पेशल रिपोर्टने सुरुवात करूयात। राणे आणि ठाकरे यांच्यात नेहमीच काही ना काही कारणावरून वाद सुरूच असतात। मुद्दा कोणताही असो, ठाकरे कुटुंबावर निशाणा साधण्याची एकही संधी राणे कुटुंबीय सोडत नाहीत। त्यात आता आदित्य ठाकरेंनी नितेश राणेंवर काही न बोलता जोरदार निशाणा साधलाय। त्यानंतर नितेश राणेंनीही आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देत परतफेड केली आहे। आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्यात नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। ठाकरे राणेंमध्ये पुन्हा जुंपली। शी त्यांच्यावर बोलायला नको, आदित्यचा टोला। नितेश राणेंवर बोलण्यास आदित्य यांचा नकार। नितेश राणेंचं शेलक्या भाषेत प्रत्युत्तर। त्यांच्यावर लावू दे। आदित्य ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता। आदित्य ठाकरे म्हणून आवाज काढला। स्वतः तुच्छ असल्यामुळे, स्वतः घाण असल्यामुळे अन्य सगळे घाणच दिसतात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यातलं हे वाकयुद्ध। ठाकरे आणि राणे कुटुंबातला संघर्ष सर्वश्रुत आहे। आता दोन्ही कुटुंबाच्या पुढच्या पिढीनेही हाच संघर्षाचा वारसा सुरू ठेवल्याचं पाहायला मिळतंय। त्याला कारण ठरलं आदित्य ठाकरेंची हेटाळणीयुक्त प्रतिक्रिया। नितेश राणेंनी सरपंच निवडीवरून धमकावल्याबाबत आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला। त्यांनी अत्यंत तुच्छतापूर्वक नितेश राणेंवर निशाणा साधत काही न बोलताच या संघर्षात भर घातली। आता आदित्य ठाकरेंनी अत्यंत तुच्छतेनं हेटाळणी केली म्हटल्यावर नितेश राणे तरी कसे शांत बसणार? नितेश राणेंनीही आदित्य ठाकरेंच्या या हेटाळणीला त्यांच्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर देत ठाकरे राणे वाद सुरूच राहणार हे स्पष्ट केलं। त्याच संदर्भात आदित्य ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता। आदित्य ठाकरे म्हणून आवाज काढला। त्याच्यावर त्यांनी तुच्छतेनं असं बोलले की शी मी त्याच्यावर काय बोलू, या पद्धतीने त्यांनी स्वतः तुच्छ असल्यामुळे, स्वतः घाण असल्यामुळे अन्य सगळे घाणच दिसतात। त्याच्यात काय नवीन विषय नाही। म्हणून त्यांनी एक ज्याला आपल्या मतदारसंघामध्ये काय होतं हेही त्याला ठाण पत्ता नाही। मतदारसंघ कुठला, वरळी काय डिनो मोरियाचं घर हेही त्याला विचारायला माहीत नाही। त्याला मी काय उत्तर देणार? एकंदरीतच आदित्य ठाकरे राणेंबाबत बोलले नसले तरी त्यांनी केलेल्या हेटाळणीनं ते बरंच काही बोलून गेले। त्यावर आता नितेश राणेंनीही अत्यंत शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिल्यानं ठाकरे राणेंमध्ये पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळतंय। या संघर्षात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दुसरीकडे रोहित पवार आणि नितेश राणेंमध्ये पुन्हा शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे। रोहित पवारांनी अमेझॉनच्या अलेक्सा सारखं प्रत्येक मुद्द्यावर बोलू नये असा सल्ला नितेश राणेंनी दिलेला आहे। तर रोहित पवारांनी शरद पवारांकडून खूप काही शिकण्यासारखं असल्याचा टोलाही नितेश राणेंनी लगावलाय। रोहित पवार अमेझॉनची अलेक्सा, नितेश राणेंचा रोहित पवारांवर निशाणा। प्रत्येक गोष्टीत न बोलण्याचा राणेंचा सल्ला। रोहित पवार आणि नितेश राणेंमध्ये पुन्हा शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे। रोहित पवारांनी अमेझॉनच्या अलेक्सा सारखं प्रत्येक मुद्द्यावर बोलू नये असा सल्ला नितेश राणेंनी दिला। रोहित पवारांनी शरद पवारांकडून खूप काही शिकण्यासारखं असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। ते अमेझॉनच्या अलेक्सा सारख्या सगळ्याच गोष्टीवर बोलू नये। पहिल्यांदा आमदार झालेला आहे, थोडं पवार साहेबांकडून काहीतरी शिकावं। पवार साहेब कसे मोजकच बोलतात आणि जे करायचं ते करून टाकतात। हा वेगळा प्रकारचा पवार दिसतोय, ते सगळीकडे तोंड घालतो। कर्जत जामखेडमध्ये मी जाऊन आलेलो आहे। 24ला निवडून येण्याचे वांदे आहेत म्हणून त्याला बोल बायडेन, पुटिन हे सगळे भाज्य विषय सोड ना, कर्जत जामखेड बघ ना। या वादाला तोंड फुटलं शक्ती कायद्याच्या मुद्द्यावरून। शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीला राज्य सरकार दिरंगाई करत असल्याचं रोहित पवार म्हणाले होते। तुमचं सरकार इथं आहे, तुमचं संवाद त्या ठिकाणी केंद्रामध्ये आहे की शक्ती कायदा जो महिलांच्या बाबतीत, आणि जेव्हा आपण महिला म्हणतो तेव्हा सगळ्या समाजाच्या महिला त्याच्यामध्ये येतात, तो कायदा आपण अप्रुव्हलसाठी केंद्र सरकारकडे दिला होता। तो कुठली ती छोटी मायनर त्रुटी त्याच्यामध्ये आहे म्हणून तो परत त्या ठिकाणी पाठवला। आधी शक्ती कायद्याच्या बद्दल आपण बोललं पाहिजे, कारण सगळ्या स्त्रिया, समाज धर्म हा न बघता सगळ्या स्त्रिया आपल्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत आणि हे महत्त्व जाणून घेतलं पाहिजे। हे महत्त्व कदाचित या सरकारला माहीत नाही। शक्ती कायदा सक्षम करून त्याला अंमलबजावणी पण आमचं सरकार करेल आणि मग त्याचे जे काही सहकारी आहेत
महाविकास आघाडीचे, ते पहिले 1-2 मी आम्ही आतमध्ये टाकू निश्चितपणे. ते बरोबर चौकटीत आहेत आणि आमच्या रेंजमध्ये आहेत. यापूर्वीही नितेश राणे आणि रोहित पवार यांच्यात सोशल मीडियात ट्विटर वॉर रंगलं. आता दोघांमधले हे शाब्दिक युद्ध दीर्घकाळ चालण्याची शक्यता नाकारता येत नाही. सचिन जाधवसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज येते. ती ब्रेकिंग न्यूज आपण जाणून घेऊयात. इन्कम टॅक्स विभागाच्या 9 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या एसीबीची मोठी कारवाई झाल्याचं आपल्याला या ठिकाणी कळत आहे. सीबीआयतर्फे ही कारवाई करण्यात आली. इन्कम टॅक्सच्या 9 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि एसीबीची मोठी कारवाई आपण बघतोय. नागपुरात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. हे जे 9 कर्मचारी ज्यांना अटक करण्यात आलेली आहे त्या पाठीमागे नेमकी सीबीआयला काय माहिती मिळालेली होती, कशावरनं ही सगळी कारवाई झाली आहे, अर्थात ती माहिती जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल. पण आत्ता या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. पुढे बघूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर तोफ डागली आहे. थेट बेळगावमध्ये धडक देऊन रोहित पवारांनी मंत्र्यांना सवाल विचारला. तर राज्यातील मंत्री घाबरट असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय. तर सत्ताधाऱ्यांनीही सीमा प्रश्नाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा समाचार घेतलाय. थेट बेळगावात रोहित पवार. आजोबांचा शब्द नातवाने पाळला. मंत्री बेळगावला का जात नाही? रोहित पवारांचा मंत्र्यांना सवाल. मंत्री घाबरले, आदित्य ठाकरेंची टीका. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला रोहित पवारांनी अभिवादन केलं. मागील काही दिवसात महाराष्ट्र आणि कर्नाटक मधला तणाव वाढलाय. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेळगावमध्ये जाऊन मराठी भाषिकांना धीर द्यावा लागेल असं जाहीर केलं होतं. शरद पवारांऐवजी त्यांचे नातू रोहित पवार यांनी बेळगावमध्ये जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांची देखील भेट घेतली. चळवळीचं केंद्रस्थान असलेल्या येळ्ळूर गावात भेट देऊन रोहित पवारांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. महाराष्ट्रामध्ये असणारे आपण सर्वजण नागरिक आपल्यालाही संदेश त्या ठिकाणी योग्य नसतो की महाराष्ट्राची जी अप्रत्यक्ष आणि आदरयुक्त भीती इतर राज्याला त्या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने कर्नाटक राजकारण डोळ्यासमोर ठेवून जर पत्र लिहित असेल आणि आपले मंत्री जात नसतील तो एक संदेश त्या ठिकाणी योग्य पद्धतीने जात नाही. त्यामुळे हे जे बोलणारे भाजपचे लोक आहेत त्यांनी आधी या प्रश्नाला उत्तर द्यावं की त्यांचे जे नेते बेळगावमध्ये त्या ठिकाणी जाणार होते, सांगून जाणार होते, ते का आजपर्यंत त्या ठिकाणी गेलेले नाही. रोहित पवारांनी मंत्र्यांवर हल्लाबोल केल्यानंतर आदित्य ठाकरेंनीही मंत्र्यांवर निशाणा साधला. मंत्री घाबरतात ह्यासाठी गेले नाही. ते मंत्री पण जाऊ शकत होते. आपल्या देशात कोणी कुठेही जाऊ शकतो. पण एखाद्या मुख्यमंत्र्यांनी धमकी देणं आणि 2 मंत्री एक तर घटनाबाह्य सरकारचे लगेच एवढं घाबरट सरकारमध्ये बसल्यानंतर तो दौरा मागे घेणं ही दुःखाची गोष्ट आहे. सीमा प्रश्नावर तोडगा काढण्याकरता राज्य आणि केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र इतकी वर्ष कुणामुळे हे प्रश्न सुटले नाहीत असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला. त्यांनी पोचल्यामुळे हा प्रश्न सुटला का? त्यांच्यावर मुळातच बंदी नव्हती. ते कधीही जाऊ शकतात बेळगावला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा मुद्दा गैरलागू आहे. ज्यावेळेला शासन एखादा निर्णय घेतं त्यावेळेला शासनाने निर्णय घेतलेले आहेत. निर्णयाची अंमलबजावणी चालू झालेली आहे. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सीमा भागातल्या लोकांना न्याय मिळवून देणं हे आमचं काम आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर आणि काही गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी दावा सांगितला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी बेळगावमध्ये मराठी भाषकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. एकंदरीतच आजोबा शरद पवारांनी दिलेला शब्द नातू रोहित पवारांनी पाळला असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूयात. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानाचा वाद थांबता थांबत नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महापुरुषांबाबत वादग्रस्त विधानं करणाऱ्यांविरोधात मंगळवारी पुणे बंद पुकारण्यात आला आणि यावेळी निघालेल्या मोर्चात भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेही सहभागी झाले. पण त्यांनी सर्वधर्मीय शिवप्रेमी मोर्चाच्या व्यासपीठावर जाऊन भाषण करणं मात्र टाळलं. त्यामुळे उदयनराजे मर्यादित पातळीवर नाराजी प्रकट करत
कॅल्क्युलेटेड रिस्क तर घेत नाहीत ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पुणे बंद, महापुरुष अवमानाचा वाद सुरूच. पुणे बंद मोर्चात उदयनराजेंचाही सहभाग. राजेंचं भाजपला पुन्हा एकदा उघडपणे आव्हान. मोर्चात सहभाग पण भाषण करणं टाळलं. पुण्यात सर्वधर्मीय पुणेकरांनी विराट असा मूकमोर्चा काढत सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली. निमित्त होतं अर्थातच छत्रपतींच्या बदनामीचं. पुणेकरांनीही अगदी कडकडीत बंद पाळून या मोर्चात सहभाग नोंदवला. पण या सरकारविरोधी मोर्चाचं खास आकर्षण ठरले ते छत्रपती उदयनराजे भोसले. उदयनराजेंनी डेक्कन ते लाल महालपर्यंत पायी चालून या मोर्चात आपला सक्रिय सहभाग नोंदवला. एवढंच नाही तर लाल महालात मा जिजाऊंचं दर्शन झाल्यावर स्वपक्षावरील आपली नाराजी प्रकट केली. नुपूर शर्माच्या बाबतीत जी डिसिप्लिनरी ॲक्शन घेण्यात आली त्याच प्रकारची डिसिप्लिनरी ॲक्शन ही मग राज्यपाल असतील किंवा त्रिवेदी असेल, ज्या लोकांनी असं बेताल वक्तव्य केलं त्यांच्याबद्दल घेण्यात यावी. दरम्यान उदयनराजेंनी या सरकारविरोधी व्यासपीठावर भाषण करणं मात्र टाळलंय. तोच धागा पकडून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उदयनराजेंना राजीनामा भिरकवण्याचं खुलं आवाहन केलं. उदयनराजे साहेब आपल्या सोबत हार घालायला होते. आम्हाला वाटलं होतं की ते निषेध नोंदवायला इथे येतील आणि आम्ही त्यांच्या समोर बोलू शकू. त्यांना कुछ हम सुनाएंगे कुछ वो कहेंगे असं काहीतरी होईल, पण ते आता उपस्थित नाहीत. कदाचित महापुरुषांचा झालेला अवमान त्यांना सहन झाला नसेल आणि ते तडकाफडकी लगेच खासदारकीचा राजीनामा द्यायला दिल्लीला गेले असतील असं आपण म्हणू शकतो. या पुणे बंदच्या मोर्चात तब्बल 150च्या वर शिवप्रेमी संघटना सामील झाल्या होत्या. सत्ताधारी भाजप, शिंदे गट आणि मनसेनं मात्र या मोर्चात सहभाग घेतला नाही. पण असं असतानाही भाजपचे खासदार असलेल्या उदयनराजेंनी मात्र या मोर्चात मर्यादित सहभाग नोंदवून भाजपला अप्रत्यक्ष इशाराच दिला. त्यामुळेच आता तरी भाजप राज्यपालांना माघारी बोलवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट सचिन हंसाटेसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर आपण पाहूयात सध्या लव्ह जिहादच्या विषयाला घेऊन राज्यभरात म्हणजे याचा कायदा व्हावा याबद्दलचा आग्रह धरत राज्यभरात वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटना एकत्र येत आंदोलनं करताना दिसत आहेत, मोर्चे काढताना दिसत आहेत. पण यात प्रामुख्याने एक मुद्दा जो आहे तो सगळ्यांच्या चर्चेत आहे. या विषयाला सगळ्यात सुरुवातीला वाचा फोडली ती भाजप आमदार नितेश राणे यांनी. आणि आता नितेश राणे या सगळ्या वेगवेगळ्या मोर्चांमध्ये अगदी अग्रभागी दिसून येत आहेत. बघूयात त्याबद्दलचा हा रिपोर्ट. लव्ह जिहाद विरोधी लढ्याचा नितेश राणे चेहरा. लव्ह जिहादच्या प्रकरणांचा नितेश राणेंकडून पाठपुरावा. आंदोलन मोर्चांमध्ये नितेश राणे अग्रभागी. महाराष्ट्रात श्रीरामपूर, कोल्हापूर, नाशिक आणि पाटणमध्ये लव्ह जिहादची प्रकरणं समोर आली आहेत. अनेक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर धर्मांतरासाठी जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप होऊ लागलाय. या सगळ्या प्रकरणांमध्ये भाजप आमदार नितेश राणेंनी आवाज उठवण्याचं काम केलं. जिथं लव्ह जिहादचा आरोप झाला तिथं नितेश राणे जातातच. राज्यातल्या जवळपास प्रत्येक लव्ह जिहाद प्रकरणाचा त्यांनी पाठपुरावा केला. नुकतंच त्यांनी यूपी, गुजरात प्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेश, गुजरात आणि अन्य राज्यांसारखं महाराष्ट्र सरकार पण अगर लव जिहाद विरोधी कायदा, धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचा विचार करत असेल तर ह्याचं स्वागतच आहे. आम्ही कित्येक वेळापासून मागणी करतोय की महाराष्ट्रातल्या हिंदू मुलींना या एक सक्षम कायद्याची फार गरज आहे.
नितेश राणे हे लव्ह जिहाद विरोधी लढ्याचा महाराष्ट्रातील चेहरा म्हणून समोर येत आहेत. लव्ह जिहाद प्रकरणात भाजपची भूमिका ते प्रभावीपणे मांडत असतात. जे मला जबाबदारी दिली जाते पक्षाकडून, आमच्या परिवाराकडून, ती जबाबदारी एक हिंदू कार्यकर्ता म्हणून मी तिथे राबवतो. मग त्याच्यामध्ये मी असतो, आमचे विक्रमजी असतात, राज्यातले असंख्य कार्यकर्ते आहेत जे आज ह्या विषयासाठी पुढे येत आहेत. तुम्ही थोडी आपली दुर्बीण वाढवली तर तुम्हाला सगळे दिसतील. मी एक चेहरा नाही आहे, पण हिंदू समाज म्हणून आम्हाला लव्ह जिहाद कायद्याची गरज आहे, म्हणून पूर्ण हिंदू समाजाची ही मागणी आहे. भाजपमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणं किरीट सोमय्या सांभाळतात. महिला अत्याचारांच्या प्रकरणात चित्रा वाघ किल्ला लढवतात, तर लव्ह जिहादच्या प्रकरणात नितेश राणे रस्त्यावर उतरतात. नारायण राणे हे दिल्लीच्या राजकारणात आहेत. लव्ह जिहाद विरोधी आंदोलनाच्या निमित्तानं नितेश राणेंना राज्यस्तरावरील नेते अशी ओळख मिळू शकते. सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा. आणि यानंतर बातमी आहे एका अनोख्या गिफ्टची. मित्राच्या वाढदिवसाला कोणी काय भेट देईल याचा काही नेम नाही. बीडमध्ये हौशी मित्रांनी आपल्या खास मित्राला वाढदिवसाच्या निमित्ताने अनोखं गिफ्ट दिलंय. फारच वेगळं आहे बरं का. बघा, बीडच्या माळीवेस भागात वाजत गाजत निघालेली ही मिरवणूक. ही मिरवणूक कुठल्या यात्रेतली नाही, तर ही मिरवणूक आहे खास गिफ्टची. यात गिफ्ट कुठे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा, पडणारच. तर हे पहा, 6 फूट उंच आणि 7 फूट लांब, अंगावर वाघासारखे पट्टे आणि डोलदार चाल. हाच रेडा आहे वाढदिवसाचं अनोखं गिफ्ट. मजा आहे की नाही. बीडमधील सामाजिक कार्यकर्ते परशुराम गुरखुदे यांचा वाढदिवस दरवर्षी साजरा होतो. यंदा गुरखुदे यांच्या मित्रांनी त्यांना वाढदिवसानिमित्त हा रेडा भेट दिलाय. आमच्या भैयासाहेबाचा वाढदिवस होता. आम्ही 10-12 जण मित्र आहेत आणि त्यांना असं अनोखं गिफ्ट द्यायचं होतं म्हणून आम्ही 1 महिन्यापासून एक रेडा सापडत होतो. पण रेडा काय आम्हाला भेटला नाही, पण जवळच एक गेवराई शहर आहे, तिथं आम्ही हा रेडा बघून 1 महिना म्हणजे 8-15 दिवस झाले घेतलेला आणि तो इथं आणून त्यांना असा वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिला आहे. या रेड्याला खास वाघासारखी रंगरंगोटी करण्याचं कारणही त्यांच्या मित्रांनीच सांगितलंय. तर भैयाला आमच्या जनावरांचा खूप छंद आहे. आमचा मित्रच मोठे भाऊजी वाघासारखे, मग आपण काय देत होतं, आम्ही असं ठरवलं की जनावरातून जर वाघ बनणारा जो प्राणी आहे तर त्यांच्या आवडतीचाच जो प्राणी त्याला आम्ही वाघ बनवलं आणि एकदम ढोल ताशेच्या गजरात त्यांना गिफ्ट काल दिलेलं आहे. वाढदिवसाला आजवर वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट आपण पाहिले, मात्र रेड्याच्या बर्थडे गिफ्टची बीडमध्ये जोरदार चर्चा रंगली. अहो, गिफ्टच तसं आहे ना, मग चर्चा तर होणारच. होऊन जाऊ दे भाऊ. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. पुढे पाहूयात. तुम्ही लग्नाला आलेले वऱ्हाडी ऐकले असतील, मात्र लग्नाला आलेले पाहुणे चोर कधी ऐकलेत का? हो, पाहुणे चोर. पाहूयात एक रिपोर्ट. तो आला, त्यानं हिरलं आणि त्याने लुटलं. आज तो अक्षय बिगानिया, जो पाहुणा म्हणून आला आणि लग्न घरातच डल्ला मारला. औरंगाबादच्या गांधीनगरमध्ये नरेश रिडलॉनच्या घरी लग्नाची धूम होती. वऱ्हाडी मंडळींमध्ये अक्षय सुद्धा होता. लग्न घरात पूजा सुरू झाली आणि अक्षयनं डाव साधला. त्यानं 5 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केले. ती जी व्यक्ती ती लग्नघरात पाहुणा म्हणून आली होती, अक्षय बिगानिया, त्यांची शेजारी म्हणजे जे रिडलॉन यांचं घर आहे, तसे जे CCTV जे आपण चेक केले तेव्हा संशयित हालचाल, एक संशयित हालचाल असते, चोरटी हालचाल, ती मनोज आणि त्यांच्या पथकाला आढळली. या संदर्भात वधूच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. तपासाची चक्र वेगाने फिरली आणि पोलिसांनी आरोपीच्या नाशिकमधून मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याच्याकडून 4.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. सपोनी मनोज शिंदे आणि त्यांचं पथक हे नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशन या हद्दीत हा संशयित इसम राहत होता. त्याच्याकडे
गेले. पहिल्यांदा त्यांनी उडवडीची उत्तरं दिली, पण त्यांनी अधिक विश्वासात त्यांनी हे केलं, तेव्हा त्यांनीच हा गुन्हा केला आहे याची कबुली देऊन सर्व मुद्देमाल यांच्याकडे सुपूर्द केला. पाहुणा म्हणून आलेल्या अक्षय बिगानियानेच लग्न घरात डल्ला मारला. त्यामुळे तुम्ही म्हणाल असला पाहुणा नको ग बाई. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. अगदी खरं आहे, असला पाहुणा कधीही नको आपल्या घरातल्या कार्यात. त्यामुळे सावध राहा. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नमस्कार. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात काय काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष ते पाहणार आहोत पुढच्या अर्ध्या तासात. अरुणाचलच्या तवांग सीमेवरती भारत आणि चीनी सैन्यादरम्यान जोरदार झटापट झाली. शुक्रवारी चीनी सैन्यानं भारतीय चौक्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारतीय सैन्यानं ड्रॅगनचा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय सैन्याचं ड्रॅगनला चोख उत्तर. चीनी सैन्याचा प्रयत्न हाणून पाडला. तवांगमध्ये भारत चीनमध्ये संघर्ष. अरुणाचलच्या तवांग सीमेवर भारताच्या जाबाज सैन्यानं चीनी सैनिकांना चांगलाच धडा शिकवला. त्यामुळे ड्रॅगनच्या सैन्याला आल्या पावली परत जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. तारीख 9 डिसेंबर 2022. शुक्रवारी चीनी सैन्यानं भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारतीय सैन्यानं चीनचा तो प्रयत्न हाणून पाडला. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये जोरदार झटापट झाली. त्याचा मोठा फटका चीनी सैनिकांना बसला. या संघर्षात एकही भारतीय जखमी झाला नसल्याचं केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत स्पष्ट केलंय. 9 दिसंबर 2022 को पीएलए ट्रुप्स ने तवांग सेक्टर के यांगसे एरिया में लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल पर अतिक्रमण कर स्टेटस को एक तरफा बदलने का प्रयास किया. चाइना के इस प्रयास का हमारी सेना ने दृढ़ता के साथ सामना किया है. अध्यक्ष महोदय, तवांगच्या एलएसीवर हुलीद्वीप आणि परिक्रमा परिसरात भारतीय चौक्या. शुक्रवारी चीनी सैन्यानं या परिसरात विरोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भारतीय सैन्य आणि चीनी सैनिकांमध्ये जोरदार झटापट झाली. भारतीय सैन्यानं ड्रॅगनचा तो प्रयत्न हाणून पाडला. इस फेस ऑफ में हाथापाई भी हुई है. भारतीय सेना ने बहादुरी से पीएलए को हमारी टेरिटरी में अतिक्रमण करने से रोका और उन्हें उनकी पोस्ट पर वापस जाने के लिए मजबूर कर दिया. अध्यक्ष महोदय, तवांगमध्ये भारत चीन सीमा जवळपास 17,000 फूट उंचीवर आहे. त्यामुळे या परिसरातून संपूर्ण अरुणाचल प्रदेशवर नजर ठेवणं शक्य होतं. संरक्षणाच्या दृष्टीनं हा भूप्रदेश भारतासाठी महत्त्वाचा असल्यामुळेच चीनी ड्रॅगनची या भागावर नजर आहे. 1962च्या युद्धामध्ये चीनने तवांगवर कब्जा केला होता, मात्र तवांग ब्रिटिशांनी आखलेल्या मॅकमोहन रेषाच्या आत असल्यामुळे चीनी सैन्यानं माघार घेतली होती. आता पुन्हा एकदा ड्रॅगनकडून सीमारेषेवर कुरापती काढण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, मात्र भारतीय सैन्यानं चीनी सैनिकांना यशास तसं प्रत्युत्तर दिलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तवांग सीमा संघर्षावरून आता राजकीय वाद पेटलेला आहे. विरोधकांनी केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय, तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केलाय. त्यामुळे तवांग मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग सीमेवर भारत आणि चीनी सैन्यादरम्यान झालेल्या संघर्षावरून राजकीय वादाला तोंड फुटलंय. लोकसभेत केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या निवेदनानंतर विरोधकांनी चर्चेची मागणी करत सभात्याग केला. एकीकडे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसवर खापर फोडलाय. मैं कांग्रेस पार्टी को पूछना चाहता हूं, ये दोगला रवैया
जनता के सामने नहीं चलता है। आपके ही समय में हजारों किलोमीटर भूमि अवैध रूप से हमसे हड़प ली गई है। जब तक भारतीय जनता पार्टी की मोदी सरकार चल रही है, 1 इंच जमीन पर भी कोई कब्जा नहीं कर सकता। काँग्रेसनं आपल्या सत्तेत देशापेक्षा वैयक्तिक संबंध जपण्याला प्राधान्य दिलं, तसंच राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्याचा आरोपही अमित शहांनी केला। राजीव गांधी फाउंडेशन को 2005-6 और 2006-7 के वित्तीय साल में चीनी दूतावास से 1,35,00,000 रुपए का अनुदान प्राप्त हुआ। तवांगच्या संघर्षावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। देश के प्रधानमंत्री ने 2 साल पहले क्या कहा था कि ना कोई घुसा है ना घुसेगा। कितना झूठ ये सरकार बोलेगी। देश को प्रधानमंत्री ने सच नहीं बताया। ये जो 9 तारीख को वाक़या हुआ अरुणाचल प्रदेश में और 12 को रात में मालूम होता है, वो ट्रिब्यून अखबार और फिर विजेता सिंह हिंदू में रिपोर्ट करती है। पार्लियामेंट चल रही तो बताते नहीं, आप बताएंगे नहीं आप पार्लियामेंट को, पण पार्लियामेंट को आप डाक में रखेंगे, अंधेरे में रखेंगे। देशाच्या राज्यकर्त्यांनी थोडं राजकारणाकडलं लक्ष कमी देऊन विधानसभा, विरोधी पक्ष, केंद्रीय तपास यंत्रणा यावर लक्ष देण्यापेक्षा देशाच्या सीमा ज्या असुरक्षित झालेल्या आहेत, चीनसारखा शत्रू तिन्ही बाजूनी घुसतो आहे, त्यावर लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं राष्ट्राची सेवा होईल। ऐन लोकसभा अधिवेशनादरम्यान चीनी सैन्यानं सीमेवर कुरापत काढल्यामुळे विरोधकांना केंद्र सरकारला घेरण्याची आयती संधीच मिळाली आहे। केंद्र सरकारनं तवांगच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घ्यावी अशी विरोधकांची मागणी आहे। मात्र विरोधकांचा हल्ला परतवून लावण्यासाठी आता सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसला टार्गेट करून विरोधकांच्या भात्यातील अस्त्र निकामी करण्याचा प्रयत्न केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यामधील सत्ता संघर्षावर आता 10 जानेवारीला सुनावणी होणार आहे। ठाकरेंच्या वकिलांनी 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी केली। त्यावर कोर्टानं लेखी स्वरूपात 3 पानी नोट्स सादर करण्याचे आदेश तसेच प्रतिवादींना दिलेला आहे। त्यामुळे पुढच्या सुनावणीला यावर कोर्ट सुनावणी घेणार आहे। शिवसेना कुणाची याची सुनावणी आता सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर होणार आहे। खरं तर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी कोर्टाकडे केली होती। त्यासाठी कपिल सिब्बल यांनी नबाम रबिया या प्रकरणाचा दाखला दिला होता। मात्र मंगळवारी कोर्टानं ती फेटाळून लावली आहे। याविषयी कोर्टासमोर लेखी स्वरूपात रीतसर मागणी करण्याची सूचना कोर्टानं ठाकरेंच्या वकिलांना केली आहे। त्यामुळे आता ठाकरेंच्या पक्षाकडून लेखी मागणी केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। सिनियर काउन्सिल कपिल सिब्बल यांनी जे 7 जजेसची मागणी केली होती त्यावरच जे सबमिशन किंवा नोट फाईल होईल तेच इतर म्हणजे पक्षकार आहेत त्यांना दिले जाईल। त्यानंतर जे निर्देश दिले कोर्टने की जे इश्यू फ्रेम केले कोर्टाने त्यावर आर्ग्युमेंट होईल आणि हे 10 जानेवारीला लिस्ट होईल मॅटर। कोर्टानं या प्रकरणी वादी तसंच प्रतिवादी अशा दोन्ही बाजूंच्या वकिलांना 3 पानांची नोट देण्यास सांगितलं आहे। त्यामुळे आता 2 आठवड्यांच्या आत दोन्ही बाजूच्या वकिलांकडून कोर्टासमोर नोट सादर केली जाणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये तारीख होती, वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे। त्याच्यानंतर सन्माननीय न्यायालयाला असं वाटलं की 10 तारखेला ही सुनावणी असावी। तर सर्वोच्च न्यायालयानं 10 तारखे दिल्यानंतर आपण त्याच्यावर काही बोलू शकत नाही। शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं। शिवसेनेतील 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई तसंच विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांच्या अधिकारावर घटनापीठात सुनावणी होणार आहे। या प्रकरणी आता 10 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी होईल। हे प्रकरण राज्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण राज्यातील शिंदे सरकारचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये राजकीय यात्रांचा सुकाळ झालेला आहे आणि ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा आणि भाजपच्या जागर यात्रेपाठोपाठ आता मनसेचं घे भरारी अभियान सुरू होणार आहे. पण या भरारीमुळे मनसेला उभारी मिळणार का असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातोय. राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे आता राजकीय पक्ष कामाला लागलेत. एका पाठोपाठ एक राजकीय पक्षांच्या यात्रांना सुरुवात झाली आहे. त्यात आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भर पडणार आहे. मनसेकडून लवकरच घे भरारी अभियान चालवलं जाणार आहे. त्यांनी सर्व विभागाध्यक्ष तसंच सरचिटणीस यांची बैठक घेतली आणि सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने येणाऱ्या काळामध्ये घे भरारी हे अभियान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राबवलं जाणार आहे. प्रत्येक विधानसभेमध्ये याचे मेळावे, याच्या सभा या ठिकठिकाणी प्रत्येक विधानसभेत होतील. या अभियानाअंतर्गत मनसेकडून मुंबईच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावे घेतले जातील. मनसेच्या नेत्यांकडून पक्षाचे कार्यकर्ते तसंच जनतेशी संवाद साधला जाणार आहे. मुंबईत ठिकठिकाणी सभा आणि मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे. या सभांमधून जनतेच्या समस्यांवर भर दिला जाईल. काही विषय येतात भ्रष्टाचारचा, त्या उघडपणे बोलला पाहिजे. बट सगळे पक्षाला आपला आपला अधिकार आहे आणि जेव्हा निवडणूक येतात यामध्ये आता जास्त होणार आहे. तर त्यासाठी सगळे पार्टी जे आपला अभियान घेतात तो त्याच्यावर आमचे शुभेच्छा आहे. आज पुणे बंद होता. महाराष्ट्रातल्या अनेक शहरांनी देखील महाविकास आघाडीच्या वतीने बंद पुकारलेला आहे. सामाजिक संघटनेने बंद पुकारलेला आहे. परंतु त्या बंदमध्ये मनसे आणि भारतीय जनता पार्टी सहभागी झाली नाही याचा अर्थ त्यांना महाराष्ट्र द्रोह मान्य आहे. आता मनसेने महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये कितीही मेळावे घेतले तरी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्याचा काहीच फायदा होणार नाही. सुरलेले एक आमदार ती देखील शून्यावर उद्याच्या विधानसभेमध्ये येईल. नुकतंच मनसेकडून बूथ प्रमुखांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला होता. आता घे भरारीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. खरं तर गेल्या काही महिन्यात राजकीय पक्षांनी राजकीय यात्रांचा धडाका लावला. उद्धव ठाकरेंच्या पक्षानं महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून वातावरण ढवळून काढलं, तर भाजपानं मुंबईत जागर यात्रा सुरू केली आहे. आता मनसेकडून मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय यात्रांचा सुकाळ पाहायला मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकपाल. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांच्या बेळगाव भेटीनंतर श्रेयाचं राजकारण सुरू झालंय. शरद पवारांमुळे 48 तासात तणाव निवळला होता असं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय. तर रोहित पवार बेळगावला गेल्यामुळे सीमा प्रश्न सुटणार आहे का असा खोचक सवाल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे बेळगावात महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वातावरण तापलंय. रोहित पवारांच्या बेळगाव भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय घमासान सुरू झालंय. शरद पवार यांनी बेळगावला जाण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर राजकीय चक्र वेगानं फिरले. याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना बेळगावला जाण्याची वेळ येणार नाही असं सांगत कर्नाटक सरकारला खडेबोल सुनावले. मात्र त्यानंतर शरद पवार बेळगावात कधी जाणार अशा शब्दात भाजपच्या काही नेत्यांनी डिवचायला सुरुवात केली होती. त्या प्रश्नांची उत्तरं रोहित पवारांनी त्यांच्या बेळगाव दौऱ्यातून दिली आहेत. पण जेव्हा पवार साहेबांनी वक्तव्य केलं आणि अल्टिमेटम दिलं त्यानंतर वातावरण शांत त्या ठिकाणी झालं. पवार साहेबांचा सहवास त्या भागामध्ये अनेक वर्षांपासून लाभलेला आहे हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे. आणि जेव्हा पवार साहेब अल्टिमेटम त्या ठिकाणी देतात तेव्हा तिथे असणाऱ्या सरकारला कुठंतरी नरमाईची भूमिका त्या ठिकाणी घ्यायला लागली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांचा बेळगाव दौरा चांगला चर्चेत आला. तर 19 डिसेंबरला होणाऱ्या सीमावासियांच्या महामेळाव्याला तरी सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार का असा सवाल उपस्थित होतोय. तर सकल मराठा समाजाला महामेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलंय.
मराठा समाज या मेळाव्याला ताकदीनं उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं गेलं. 19 तारखेला डिसेंबरला कर्नाटकाचं अधिवेशन बेळगावला होत आहे आणि त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आम्ही कायम महामेळावा आयोजित करत असतो. गेली जवळजवळ 2006 पासून आम्ही सातत्यानं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा मेळावा आयोजित करून आम्हाला महाराष्ट्रात जायचं आहे, कर्नाटकात राहायचं नाही. इथं जरी अधिवेशन घेतलं तर ते अधिवेशन मला मान्य नाही म्हणून आम्ही महामेळावा त्या ठिकाणी आयोजित करत असतो आणि यावर्षी सुद्धा करणार आहे. सीमावासियांनी जे आम्हाला बोलवलेलं आहे, त्यांनी जे आम्हाला साथ घातलेला आहे त्याला प्रतिसाद देऊन मराठा समाज जाणार म्हणजे जाणार. कारण छत्रपतींचे राज्य, छत्रपतींच्या राज्यात, कारण दक्षिणेपर्यंत छत्रपतींचं राज्य होतं आणि छत्रपतींच्या राज्यामध्ये मराठा समाजाला जायला कोणीही अडवू शकत नाही. सीमावासियांचा महामेळावा आणि रोहित पवारांचा बेळगाव दौरा यामुळे सीमा प्रश्नाची दाहकता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तर सीमा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगत दीपक केसरकरांनी रोहित पवारांचा समाचार घेतलाय. कर्नाटकात जायला त्यांना कोणीच बंदी केलेली नव्हती. कर्नाटकात जाऊन आले, आनंद आहे ना. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं दूरध्वनीद्वारे चर्चा झालेली आहे. काल जेव्हा गुजरातला गेले त्यावेळेला दोघांची भेट सुद्धा झालेली आहे. याच्यामधून वातावरण निवळायला मदत होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. गेल्या काही दिवसात महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी अलीकडच्या काळात केलेली चिथावणीखोर वक्तव्य त्याला कारणीभूत ठरली आहे. कर्नाटकच्या मुजोरी विरोधात महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रोहित पवारांनी तर थेट बेळगावात धडक मारली. या सर्व घडामोडींमुळे आता सत्ताधाऱ्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाला 19 डिसेंबरपासून सुरुवात होतीये, पण त्याआधीच अधिवेशनाच्या कालावधीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. यासह अनेक मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत आणि त्यामुळे हिवाळी अधिवेशनावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाआधीच राजकारण तापलं. अधिवेशन कालावधीवरून कलगीतुरा. सीमावाद, महापुरुषांच्या अवमानाचे मुद्दे गाजणार. हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता. त्यांनी 30 तारखेपर्यंतचा कार्यक्रम दिलेला आहे. मी त्यांना म्हणलं की 30 तारखेपर्यंत नाही, तुम्ही 3 आठवड्याचंच करा. आमचा आग्रह असा होता की 3 आठवड्याचं अधिवेशन घ्यावं. नागपूर अधिवेशन कोरोनाचं कारण सांगून घेतल्याच गेलं नव्हतं. राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू व्हायला आणखीन 5 दिवस शिल्लक आहेत. पण अधिवेशन सुरू होण्याआधीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतं. हे अधिवेशन पूर्ववादाचं कारण ठरतंय. अधिवेशनाचा कालावधी 19 डिसेंबरला सुरू होणारं अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत म्हणजे एकूण 12 दिवस चालणार आहे. पण अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याचं सांगत विरोधकांनी कालावधी वाढवण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. महाराष्ट्राचे अनेक प्रश्न आहेत, विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्यांचा विमा अद्याप मिळत नाही, ज्यांची मदत मिळणार होती अतिवृष्टीची ती अद्याप मिळालेली नाही. अनेक प्रश्न शेतकऱ्याकरता निर्माण झाले. सदस्यांना कोरोनाच्या संकटाच्या काळामुळं जे अधिवेशन छोट्या कालखंडाकरता होत होते त्यामुळे बोलण्याची संधी मिळाली नाही, ती त्यांना मिळावी. त्यांचे प्रश्नसुद्धा जे असतील मतदारसंघाची ती मांडण्याची संधी मिळावी अशा प्रकारची अपेक्षा आम्ही केली होती. परंतु हे साधारणतः 2 आठवड्याचं अधिवेशन होणार आहे. आता त्यांनी 30 तारखेपर्यंतचा कार्यक्रम दिलेला आहे. मी त्यांना म्हणलं की 30 तारखेपर्यंत नाही, तुम्ही 3 आठवड्याचंच करा. शेवटी मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी असं सुचवलं की बाबा आपण 28 किंवा 29 तारखेला कामकाज सल्लागार समितीची बैठक पुन्हा नागपूरला त्या ठिकाणी घेऊ आणि मग त्याच्यामधला पुढचा कार्यक्रम काय ठरवायचा तो त्या ठिकाणी ठरवू. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळले. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्यांनी नागपुरात अधिवेशन घेतलंच नाही त्यांना काय बोलावं असं म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. एक तर मागच्या 2 वर्षामध्ये नागपूर अधिवेशन कोरोनाचं कारण सांगून घेतल्याच गेलं नव्हतं आणि 2019 मध्ये जेव्हा अधिवेशन झालं तेव्हा त्याचा कालावधी सुद्धा हा विदर्भ मराठवाड्याला न्याय देणारा नव्हता. विरोधकांनी अधिवेशनाच्या कालावधीवरून अधिवेशन सुरू होण्याआधीच सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
पण अधिवेशनात इतरही मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे, ज्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा, राज्यपालांचं छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचं विधान, सत्ताधारी नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य, महाराष्ट्रातील उद्योगांची पळवापळवी, विरोधी आमदारांच्या चौकशीचा मुद्दा यासह समृद्धी श्रेयवादावरूनही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच महापुरुषांच्या अवमानावरून आधीच राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच आता हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटणार हे निश्चित आहे. त्यामुळे आता सरकार विरोधकांना कसं शांत करतं आणि अधिवेशन कसं पार पडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहता न्यूज 18 लोकमत विशेष. ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आता एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीशांनी या प्रकरणी याचिकाकर्त्यांना एकत्रितपणे मुद्दे मांडण्यास सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आता 17 जानेवारीला या प्रकरणी पुढची सुनावणी होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी काही काळ रखडण्याची शक्यता नाकारता येत, कारण ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी पुढच्या वर्षी होणार आहे. मंगळवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी कोर्टानं सगळ्या याचिकाकर्त्यांना एकत्रितपणे मुद्दे मांडण्याची सूचना केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुदतीच्या आत घेणे बंधनकारक असल्याचं याचिकाकर्ते देवदत्त पालोदकर आणि अभय अंतुरकर यांनी कोर्टाला सांगितलं. तसंच राज्य सरकारनं वेळोवेळी काढलेल्या अध्यादेशामुळे निवडणूक प्रक्रिया रखडली असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. तर राज्य सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हे प्रकरण गुंतागुंतीचं झालं असून अनेक याचिका आणि अर्ज सादर करण्यात आल्याचं कोर्टाला सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आपण टिप्पणी करणं किंवा तारीख पुढे दिल्यानंतर आपण बोलणं हे योग्य नाही. आता या प्रकरणी 17 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असणार आहे, कारण कोर्टाच्या निर्णयानंतरच निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी काही काळ रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. G20चं अध्यक्षपद यावर्षी भारताकडे आलंय आणि या निमित्तानं 1 डिसेंबर 2022 ते 1 डिसेंबर 2023 या वर्षभरामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात विविध विषयांवरती चर्चासत्र, परिषदा, परिसंवाद आयोजित केले जाणार आहेत. आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही 13 ते 16 डिसेंबर 2022 दरम्यान G20च्या बैठका आयोजित केलेल्या आहेत आणि त्यासाठी मुंबई नगरी सजली आहे. पाहूयात याच संदर्भातला आपला विशेष रिपोर्ट. G20चं अध्यक्षपद भारताकडे. मुंबईत 3 दिवसीय बैठकांचं सत्र. G20 बैठकांसाठी मुंबई नगरी सजली. यंदा G20चं अध्यक्षपद भारताकडे आलं. G20च्या निमित्तानं काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्वच राज्यात केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. या परिषदेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण 14 बैठका होणार आहेत. त्यातील 8 बैठका या मुंबईत पार पडणार आहेत. मंगळवारपासून 16 तारखेपर्यंत BKC सेंटर इथं या बैठका पार पडणार आहेत. मुंबईत G20ची बैठक होते आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवरतीच मुंबईचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतंय. आता जर आपण पाहायला गेलं तर मुंबईतील रस्ते अशा पद्धतीनं आपल्याला चकाचक पाहायला मिळत आहेत. त्याचसोबत जे रस्त्यांच्या मध्ये डिवायडर असतात या ठिकाणी अशा पद्धतीची झाडं जी आहेत ही लावण्यात आलेली आहे. त्यामुळे रंगीबेरंगी रूप जे आहे हे मुंबईचं आपल्याला पाहायला मिळतंय. G20 कार्यक्रमाच्या अंतर्गत तगडं नियोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन यातून घडवलं जाईल. महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ, पोशाख, वस्त्र यांची ओळख जगाला होईल. डिजिटल प्रगतीचं प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे.
मुंबईसह देशभराचं लक्ष लागून राहिलेल्या G20 परिषदेसाठी राज्य सरकारनं तयारीचा वेग वाढवलाय. G20 बैठकीसाठी मुंबईतील सार्वजनिक ठिकाणांसह महत्त्वाच्या चौकांमध्ये G20 बैठकीतील 20 सहभागी देशांचे ध्वज देखील दिमाखात उभारण्यात आलेत. ही G20ची बैठक होते. यामध्ये 20 देशांचा समावेश आहे. मुंबईत आपल्याला एक वेगळं रूप पाहायला मिळतंय. मुंबईतील सार्वजनिक ठिकाणे जी आहेत ही सजलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. G20 परिषदेमध्ये जे 20 देश सहभागी झालेले आहेत या सहभागी देशांचे झेंडे जे आहेत हे मुंबईतील जे महत्त्वाचे सार्वजनिक ठिकाणं आहेत या ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे 20 झेंडे जे देश G20मध्ये प्रतिनिधित्व करतायत या देशांचे झेंडे लावण्यात आलेले आहेत. मुंबईत आपल्याला अशाच पद्धतीचं चित्र जे आहे हे पाहायला मिळतं आहे. मग वरळी परिसर असेल, महालक्ष्मी परिसर असेल, मरीन ड्राईव्ह असेल, या ठिकाणी अशा पद्धतीचे झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारतानं G20 अध्यक्षपदाच्या संपूर्ण वर्षासाठी वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना निश्चित केली आहे. शिवाय या G20 परिषदेच्या यशस्वी आयोजनानंतर भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार एवढं निश्चित. तर मुंबईतील रस्ते जे आहेत हे चकाचक झालेले आहेत. मुंबईतील रस्त्यांच्या मध्ये जे डिवायडर आहेत त्यावरती वेगवेगळ्या पद्धतीची झाडं लावण्यात आलेली आहेत आणि त्याचसोबत ज्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला जे भिंती आहेत किंवा जे डिवायडर आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीचे G20चे बॅनर जे आहेत ते लावलेले आहेत. त्यामुळे G20 बैठकीच्या पार्श्वभूमीवरती मुंबईचं एक नवीन रूप जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी ज्यांचा आढावा आपण न्यूज 18 लोकमत विशेषच्या माध्यमातून घेतला. आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका